नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य आय एस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही आपले पहिले लेक्चर बघितले असतील, परंतु त्या लेक्चरमध्ये आणि ह्या लेक्चरमध्ये फरक काय? तर पहिल्यांदा मी तुम्हाला रोडमॅप सांगितला आहे, नेमकं जॉग्रफीचा काय काय अभ्यास करायचा आहे आणि नंतरचं लेक्चर आपण कुठले पुस्तक वाचायचे हे सांगितलं. मित्रांनो, आता मुलं जेव्हा अभ्यासाला स्टार्ट करतात तेव्हा सर्वजण सांगतात की पहिल्यांदा हा सिलेबस बघा, नंतर पुस्तकं बघा, नंतर महाराष्ट्र बोर्ड आणि NCERT कसे वाचा किंवा कोणकोणते महाराष्ट्र बोर्ड आणि NCERT वाचायचे आहे. कारण आताची जी परीक्षा आहे ही ऑब्जेक्टिव्ह आहे. कुठली ऑब्जेक्टिव्ह आहे? प्रिलिम ऑब्जेक्टिव्ह आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह कुठली आहे? मेन्स आहे. त्यामुळे आपल्याला दोन्ही पद्धतीचा अभ्यास करायचा आहे, ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे आपण नवीन सुरुवात करणार आहे, न्यू पॅटर्न 2025. बरोबर, मी तुम्हाला कालही सांगितलं 2025 आहे आणि आपली एक्झाम म्हणजे मुख्य परीक्षा सुद्धा किती मार्कांची आहे? 2025 मार्कांची आहे. बरोबर ना? बघा, भूगोल या विषयासाठी NCERT आणि महाराष्ट्र बोर्ड कसे वाचावे, आपल्या टॉपिकचंच नाव आहे कसे वाचावे. UPSC आणि MPSCचा मुख्य परीक्षेचा अभ्यास कसा होईल असं आपल्या या टॉपिकचं नाव आहे. मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. मी राकेश घुगे, माझं सेट झालेलं आहे, नेट झालेलं आहे, PhD आहे, नेट PhD क्वालिफाय आहे मी. अजून आता तुम्हाला जी बॅच शिकवतोय ते 71 नंबरची बॅच शिकवतोय. त्यामुळे तुम्हाला एकही प्रॉब्लेम राहणार नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्या क्लिअर होतील आणि आपण टप्प्याटप्प्याने जाणार आहे. म्हणजे जसजसे आपले लेक्चर पुढे पुढे जातील तसतसं तुम्हाला समजेलच. आणि तुमच्यासाठी कौटिल्य IAS काय काय देते आहे, काय काय करणार आहे, सिलेबस कशा पद्धतीने फॉर्म केलेला आहे, नोट्स कशा पद्धतीने देणार आहे, नोट्स किती क्वालिटीच्या आहे आणि तुम्हाला एक्झाममध्ये किती फायदा होईल, कसा फायदा होईल, हे सर्व तुम्हाला जसे लेक्चर होतील तसं तुम्हाला समजेलच. बरोबर, चला आता आपण पुढे बघू. NCERT आणि महाराष्ट्र बोर्ड. बरोबर, पुस्तकांचा अभ्यास योग्य पद्धत वापरली पाहिजे. आता UPSC असो, MPSC असो किंवा इतर स्पर्धा परीक्षा असो, त्यांचा मोठा फायदा होतो. कशाचा? NCERT आणि महाराष्ट्र बोर्डचा. आणि भूगोल हा विषय कधी बघितला तर विज्ञान आणि कला दोघींचा प्रवृत्तीचा विषय असल्यामुळे तो समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहे. पहिल्यांदा अभ्यास करताना NCERT महाराष्ट्र बोर्डची पुस्तकं वाचताना सुरुवातीला सर्वप्रथम वाचण्याची योग्य क्रमवारी काय असली पाहिजे? NCERT कितवी ते कितवी वाचायला पाहिजे? 6वी ते 12वी. मी तुम्हाला पहिल्यांदा कोणते वाचायला पाहिजे, कितवी ते कितवी वाचायला पाहिजे आणि त्यामधलं काय काय वाचायला पाहिजे. 11वी 12वीचं NCERT किती महत्त्वाचं आहे, 6वी ते 8वीचं किती महत्त्वाचं आहे, 9वी ते 10वीचं किती महत्त्वाचं आहे, महाराष्ट्र बोर्ड किती महत्त्वाचे आहे, दोघांचा संबंध ठेवून दोघंही पुस्तक कसे वाचायचे आहे हे मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला NCERT सांगितले, कितवी ते कितवी सांगितले? 6वी ते 12वी पर्यंत प्रत्येकाकडे NCERT पाहिजे. ज्यांच्याकडे NCERT नाही त्यांनी आपलं NCERT GIST नावाचं बुक आलेलं आहे मार्केटमध्ये. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही लँग्वेजमध्ये आहे. कौटिल्य IAS अकॅडमीचं ते पुस्तक तुम्ही घेऊ शकतात. महाराष्ट्र बोर्डसुद्धा 6वी ते 12वी वाचायचं आहे भूगोलासाठी. बरोबर, ते झाल्यानंतर MPSC आणि UPSCचा अभ्यास करत असाल तर 9वी 10वीचे पुस्तकं, 9वी ते 12वीचे पुस्तकं हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा अभ्यास कधी करत असाल तर. आणि बाकीचा अभ्यास कधी करत असाल म्हणजे कंबाईनचा अभ्यास करत असाल, बाकी इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कधी करत असाल तर आता तुम्ही मला म्हणाल सर फक्त 9वी ते 12वी महत्त्वाचे आहे का? मग 6वीचं कुठे गेलं, 7वीचं कुठे गेलं, 8वीचं कुठे गेलं, हे वाचायचे नाही का? हे तर वाचायचेच आहे. यामधली जे माहिती आहे ते यामध्ये दिलेले आहे. परंतु इथून आपल्याला पाया पहिल्यांदा प्रॉपर पक्का करायचा आहे. म्हणजे एकदाचा पाया पक्का झाल्यानंतर त्यावर आपण कितीही मजली इमारत ही चढवू शकतो, लक्षात ठेवायचं आहे. बरोबर, त्यामुळे आपला पाया पक्का होईल आणि प्रॉपर आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून तयार होऊ. म्हणून हे यासाठी महत्त्वाचं आहे. 6वी ते 8वी NCERT भूगोलाचा मूलभूत पाया आहे. आता मूलभूत पाया आहे म्हणजे ह्या पुस्तकांमध्ये काय काय दिलेलं आहे, मुख्य संकल्पना दिलेल्या आहे. म्हणजे पृथ्वीची रचना काय आहे. बरोबर, पृथ्वीची रचना दिलेली आहे, हवामान दिलेलं आहे, नकाशा वाचन पद्धती दिलेली आहे, खंड आणि महासागराविषयी बेसिक माहिती इथून भेटून जाते आणि भारतीय उपखंड यासंबंधी ही माहिती भेटते. हे वाचताना कसे वाचावे, प्रॉपर तक्ते आणि आकृत्या समजून घ्या. म्हणजे आकृत्या समजून घ्या. उदाहरणार्थ तुम्हाला सूर्यमाला दिलेले आहे 6वीच्या पुस्तकामध्ये. आता सूर्यमाला समजताना पहिल्यांदा अशा पद्धतीने हा आपला सूर्य आहे. बरोबर, आपला सूर्य. बरोबर, सूर्य आहे. मग तुम्ही इथे हे समजून घ्या, सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कुठला आहे? बुध आहे. मागच्या वेळेस राज्यसेवेला क्वेश्चन विचारलेला होता.
किंवा सूर्याला सोमवार मानायचा आहे, एक दिवस गॅप टाकायचा, बुधवार आला दुसरा दिवस, बुधवार नंतर एक दिवस गॅप टाकायचा, कुठला वार आला, शुक्रवार आला, शुक्रवार नंतर एक दिवस गॅप टाकायचा, कुठला वार आला, रविवार आला, रविवारी पृथ्वीवर सुट्टी असते, रविवार नंतर एक वार गॅप टाकायचा, कोणता वार आला, मंगळवार आला, मंगळवार नंतर एक वार गॅप टाकायचा, कुठला वार आला, गुरुवार आला, बरोबर, गुरुवार नंतर एक दिवस गॅप टाकायचा, गुरुवार नंतर कोणता वार येतो, शनिवार येतो, शनिवार, शनिवार झाल्यानंतर शनी युरेनस आणि पुढचा ग्रह कुठला आहे, नेपच्यून आहे. म्हणजे ज्या अशा पद्धतीने 6वी ते 8वीच्या पुस्तकांमध्ये प्रॉपर ज्या संकल्पना दिलेल्या असतील किंवा अशा मॅप दिलेल्या असेल, अशा आपल्या आपल्या ट्रिक्सनुसार हे लक्षात ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला ही सूर्यमाला सांगितली, बरोबर, आपली ग्रहमाला आहे, तुमचं हे लगेच लक्षात बसलेलं असेल, बरोबर ना. हे वाचताना प्रॉपर व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, तक्ते प्रॉपर वाचायचे आहे, आकृत्या प्रॉपर समजून घ्यायच्या आहे. तक्ते वाचताना तुम्ही अशा पद्धतीने तक्ते दिलेले आहे, म्हणजे इथे खडक आहे, इथे खनिज आहे, बरोबर, आणि खडक आणि खनिज मध्ये संबंध काय काय आहे हे प्रॉपर तुम्ही इथून समजून घ्यायचं आहे, बरोबर. तुलना करताना महाराष्ट्र बोर्ड आणि NCERTची तुलना करताना इथे महाराष्ट्रासंबंधी, म्हणजे उदाहरणार्थ इथे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे, इथे भारताचं म्हणजे 3,07,713 चौरस किलोमीटर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. तशीच तुलना करताना 32,87,263 चौरस किलोमीटर हे कोणाचं क्षेत्रफळ आहे, भारताचं क्षेत्रफळ आहे. म्हणजे बरोबर किती टक्के भाग व्यापलेला आहे, 9.36% भाग व्यापलेला आहे कोणी, महाराष्ट्राने. अशा पद्धतीने प्रॉपर तुलना करायची आहे. म्हणजे ही तुलना मी तुम्हाला फक्त क्षेत्रफळाच्या बाबतीत सांगितली, परंतु ही तुलना लोकसंख्येच्या बाबतीत असो, नैसर्गिक साधन संपत्तीच्या बाबतीत असो, उद्योगधंद्याच्या बाबतीत असो, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित बारीक बारीक गोष्ट बघायची आहे. म्हणजे तुमच्या संकल्पना 6वी ते 8वी भूगोलाचे जे पुस्तक आहे त्यातून प्रॉपर क्लिअर होतील. पुढे महत्त्वाच्या ठिकाणांची नावे, पर्वत, नद्या, बरोबर. आता महत्त्वाच्या ठिकाणांचे नावे, सर हे नावे कसे लक्षात ठेवायचे, महत्त्वाच्या ठिकाणांचे नावे, पर्वत कसे लक्षात ठेवायचे, नद्या कशा लक्षात ठेवायच्या, बरोबर. आता आपला हे पुसतो मी जरा, माझ्याकडे सर्वांनी प्रॉपर लक्ष द्यायचं आहे. आपला हा भारताचा नकाशा आहे मित्रांनो, बरोबर. आता हे लक्षात ठेवताना इथे माझ्याकडे लक्ष द्या सर्वांनी, इथे आपण श्रीलंका सुद्धा दाखवून देऊ, बरोबर. आता भारताचा नकाशा आहे, तुम्हाला हे इथे माहिती पाहिजे, हा कुठला पर्वत आहे, हा सह्याद्री पर्वत आहे, म्हणजे हा पश्चिम घाट आहे. हा तुटक तुटक रांगांनी बनलेला हा कुठला पर्वत आहे, पूर्व घाट आहे, बरोबर. इथे बंगालचा उपसागर आहे, इथे अरबी समुद्र आहे, या ठिकाणी कार्डमम डोंगर रांगा आहे, इथे कार्डमम डोंगर रांगांना इलायची डोंगर रांगा सुद्धा म्हणतात. इथे बिलगिरी, इथे निलगिरी ह्या टेकड्या आहे, निलगिरीमध्ये बिलगिरी टेकड्या आहे, इथे जावडी, शेवराय अशा वेगवेगळ्या नावाच्या टेकड्या आहे. हे झाल्यानंतर इथे अरवली पर्वत आहे, बरोबर. इथे गारो, काशी, जयंती या टेकड्या आहे. इथे या ठिकाणी हिमालय पर्वत आहे, या ठिकाणी विंध्य पर्वत आहे, या ठिकाणी सातपुडा पर्वत आहे, या ठिकाणी अजिंठा सातमाळा डोंगर रांगा आहे, इथे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा आहे, इथे शंभू महादेव डोंगर रांगा आहे, इथे घरजातच्या टेकड्या आहे, इथे महादेव डोंगर रांगा आहे, इथे छोटा नागपूरचे पठार आहे. बघा आता मी तुम्हाला फक्त काय काय सांगितलं, फक्त पर्वतांबद्दल सांगितलं. म्हणजे नकाशा लक्षात ठेवताना आपण 6वी ते 8वीचे पुस्तक वाचताना प्रॉपर एक एक संकल्पना समजून घ्यायचे आणि आपला पाया पक्का करायचा, बरोबर. अशाच पद्धतीचा आपला, उदाहरणार्थ तुम्हाला महाराष्ट्राचं उदाहरण देतो मी. आता आपला हा महाराष्ट्राचा मॅप आहे, माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे सर्वांनी. इथे महाराष्ट्राचा मॅप आहे, इथे कुठली डोंगर रांग आहे, या ठिकाणी पश्चिम घाट आहे, बरोबर. महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वत आहे, या ठिकाणी सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे, या ठिकाणी हरिश्चंद्र बालाघाट आहे, इथे शंभू महादेव डोंगर रांग आहे, बरोबर. इथे चिरोली टेकड्या आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. बघा आता मी तुम्हाला इथे महत्त्वाच्या टेकड्या सांगितल्या, महत्त्वाच्या डोंगर रांगा सांगितल्या, बरोबर. म्हणजे आपण तुलना करतोय, आपण एक मॅप लक्षात ठेवतोय, एक तक्ता लक्षात ठेवतो आहे. मग ह्या पुस्तकातून इथे हा फायदा होतो. ते झाल्यानंतर या ठिकाणून तापी नदी, इथून नर्मदा नदी वाहते, इथून तापी नदी वाहते, इथून तापी नदी वाहते, इथून गोदावरी नदी वाहते, इथून भीमा नदी वाहते, इथून कृष्णा नदी वाहते. हे झाल्यानंतर या ठिकाणी गंगा नदी आहे, इथे यमुना नदी वाहते, या ठिकाणी इथे बघा मॅपवर मी कसे रेषा मारतोय तिथे लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदी वाहते, इथे सिंधू नदी वाहते, या ठिकाणी साबरमती नदी वाहते, या ठिकाणी नर्मदा नदी वाहते, या ठिकाणी
आपली तापी नदी वाहते, इथून गोदावरी नदी वाहते, इथे भीमा नदी वाहते, इथे कृष्णा नदी वाहते, इथे यमुना नदी वाहते, इथे महानदी आहे, इथे ब्रह्मणी नदी आहे, इथे वैगई नदी आहे. म्हणजे नदी प्रणालीचा मॅप सुद्धा मी तुम्हाला इथे सांगितला, महाराष्ट्राचा मॅप सुद्धा मी तुम्हाला इथे सांगितला. एक 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 वाळवंट या ठिकाणी आपले थरचे वाळवंट आहे. नकाशा असे प्रॉपर हळूहळू हळूहळू अभ्यास करायचा आहे. त्यावेळेस तुमचा पाया पक्का होईल. आणि ज्या वेळेस पाया पक्का होईल त्यावेळेस समजून घ्यायचा भूगोल आणि पर्यावरण हा विषय तुम्हाला अत्यंत सोपा जाईल. बरोबर. हे आपलं कुठून होतं? हे 6वी ते 8वीच्या पुस्तकातून होतं. त्यामुळे आपला विषयच आहे की NCERT आणि महाराष्ट्र बोर्ड कसे वाचावे, 6वी ते 12वी वाचताना कसे टप्पे पाळावे. बरोबर ना? ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी समजतील त्यावेळेस समजून घ्यायचं की सर्वच्या सर्व पाया आपला पक्का होईल आणि संकल्पना प्रॉपर स्पष्ट होतील. कारण मुलांच्या संकल्पना क्लिअर नसता. म्हणजे उदाहरणार्थ संकल्पना म्हणजे काय? पृथ्वीची परिवलन गती कुठली आहे आणि परिभ्रमण म्हणजे काय. आता परिभ्रमण हे समजत नाही मुलांना. परिभ्रमण नावात परिभ्रमण करणे म्हणजे पृथ्वी काय करते, स्वतःभोवती फिरता फिरता काय करते, दुसऱ्याभोवती फिरते. याचा अर्थ काय आहे? सूर्याभोवती फिरत असते. म्हणजे ती काय करते आहे? परिभ्रमण करते आहे. आणि परिवलन कशी करते आहे? ती स्वतःभोवती फिरते आहे. बरोबर ना? अशा छोट्या छोट्या संकल्पना आहे या पुस्तकातून तुमच्या क्लिअर होतील. समजतंय ना? पुस्तक कसे वाचायचे हा आपला विषय आहे. समजलं? पुढे आता आपण पुढचे पुस्तक बघू. बघा, मी तुम्हाला 6वी ते 8वी म्हणून काय वाचायचे, कसे वाचायचे, तक्ते कसे लक्षात ठेवायचे, नकाशे कसे लक्षात ठेवायचे हे तुम्हाला सांगितले. आता 9वी ते 10वी भारताचा भूगोल येतो. भारताचा भूगोल वाचताना NCERT असो महाराष्ट्र बोर्ड असो यांची तुलना करत वाचा. म्हणजे असंही वाचलं तरी चालेल. तुम्ही 9वीचं पुस्तक NCERTचं वाचायचं, 9वीचं पुस्तक महाराष्ट्र बोर्डचं वाचायचं, 10वीचं पुस्तक NCERTचं वाचायचं, 10वीचं पुस्तक महाराष्ट्र बोर्डचं वाचायचं. किंवा काही मुलांना म्हणायचं असेल की सर मी पहिल्यांदा महाराष्ट्र बोर्ड वाचून घेतो आणि नंतर NCERT वाचतो, असंही वाचलं तरीही चालेल. यामध्ये सुद्धा नकाशा आणि आकृतीचा प्रॉपर अभ्यास करायचा आहे. आता इथे मुख्य संकल्पना 9वी ते 10वीच्या पुस्तकांमध्ये कोणकोणत्या आहे? भारताची भौगोलिक रचना आहे. भारताची भौगोलिक रचना. परत आम्हाला मॅप काढून द्या. बघा, परत तुम्हाला इथे मॅप काढून देतो. भारताची भौगोलिक रचना म्हणजे आता इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे. बरोबर. म्हणजे भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. इथे पाकिस्तान आहे, इथे अफगाणिस्तान आहे, इथे नेपाळ आहे, इथे भूतान आहे, इथे चीन आहे, इथे म्यानमार आहे, इथे बांगलादेश आहे, इथे श्रीलंका आहे. पालची सामुद्रधुनी आणि मन्नारच्या आका त्यामुळे श्रीलंका भारतापासून वेगळा झालेला आहे. बरोबर. मी तुम्हाला भारताची भौगोलिक रचना सांगत आहे. भारताचे 5 प्राकृतिक विभाग पडतात. इथे पर्वतीय प्रदेश, हिमालयीन पर्वतीय प्रदेश आहे, इथे गाळाचा मैदानी प्रदेश आहे, इथे डेक्कन प्लॅटो आहे. बरोबर ना? या ठिकाणी किनारपट्टीय प्रदेश आहे आणि हे भारतीय बेटे आहे. हे प्रॉपर व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. पुढे भौगोलिक रचना अशा पद्धतीने तुम्ही आपल्या 9वी ते 10वीच्या पुस्तकांमधून कव्हर होईल. आणि नद्यांचे स्वरूप असो, हवामान सुद्धा डिटेलमध्ये कव्हर होईल. म्हणजे भारताचंच हवामान नाही तर जगाचं हवामान सुद्धा तुम्हाला कव्हर होईल. म्हणजे ती बारीक संकल्पना असं आवर्त म्हणजे काय, प्रत्यावर्त म्हणजे काय, अजून उष्णता कशी ऑब्झर्व केली जाते, असमान वितरण कसं आहे उष्णतेचं, प्रॉपर संकल्पना ज्या आहे त्या इथून तुमच्या हळूहळू कव्हर होत जातील. बरोबर. पाऊस कसा पडतो, भारतात पाऊस कसा पडतो, नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून कसा पाऊस पडतो, ईशान्य वाऱ्या मान्सूनपासून कसा पाऊस पडतो. परत पर्वतीय पर्जन्य म्हणजे काय, म्हणजे दरीय वारे म्हणजे काय, पर्वतीय वारे म्हणजे काय, अजून खारे वारे म्हणजे काय, मतलई वारे म्हणजे काय, वेगवेगळ्या देशामध्ये असलेले स्थानिक वाऱ्यांचे प्रकार कोणकोणते या पुस्तकांमधून प्रॉपर कव्हर होईल. नैसर्गिक साधन संपत्ती यावर प्रॉपर तुमचं जे वनस्पती दिलेले असतील, अजून खनिज संपत्ती दिलेले असतील, या पाठमधून तुमचं कव्हर होईल. शेती असो, शेतीचे प्रकार असो, कोणत्या राज्यामध्ये कोणकोणती शेती केली जाते, स्थलांतरित शेतीचे प्रकार कोणकोणते आहे, पीक लागवडी पद्धत कशा पद्धतीचे आहे, या 9वी ते 10वीच्या पुस्तकांमधून कव्हर होईल. आणि औद्योगिक भूगोल हा सुद्धा कव्हर होईल.
म्हणजे उद्योगांचं एकत्रीकरण कुठे झालं आहे, कुठल्या राज्यांची प्रगती झाली आहे, कुठल्या राज्यांची अधोगती झाली आहे किंवा कोणते राज्य मागास राहिलेले आहे, हे सर्वच सर्व या पुस्तकातून कव्हर होईल. आता सर तुम्ही आम्हाला इतकं डिटेलमध्ये का सांगताय, कारण आपली जी परीक्षा आहे, मुख्य परीक्षा मित्रांनो, हे लिखाणकामची परीक्षा आहे. तुम्हाला कौटिल्य आय एस अकॅडमीमध्ये हे सर्वचे सर्व प्रॉपर तर समजून तर जाणारच आहे. मी तुम्हाला डिटेलमध्ये जॉग्राफी शिकवणारच आहे, त्याबद्दल तर काहीच दुमत नाही. एक एक संकल्पना असो प्रॉपर व्यवस्थित करून घेणार आहे तुमच्याकडून. पुढे समजलं का, ह्या पुस्तकांमधून या अशा गोष्टी आहे. शेती आणि पर्यावरणविषयक मुद्द्यांवर प्रश्न तयार करायचे आहे. आता तुम्ही हे पुस्तक वाचताना फक्त वाचून घ्यायचे, बाजूला ठेवायचे नाही, कारण शेती असो किंवा पर्यावरण विषयक मुद्दे असो, यावर तिथून वाचताना प्रश्न तयार करा. हे वाचत असताना केस स्टडी लक्षात ठेवा. केस स्टडी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण केस स्टडी लक्षात कधी राहिल्या तर तुम्हाला प्रॉपर लक्षात येईल आणि प्रॉपर तुमच्या तुम्हाला लिहिता येईल. म्हणजे प्रश्न विचारलेला असला की 150 शब्दांमध्ये लिहा किंवा 250 शब्दांमध्ये लिहा, हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल. पुढचं लेक्चर आपलं तेच होणार आहे, उत्तरे कशी लिहायची, प्रश्न उत्तरे कशी लिहायची, हे आपलं पुढचं लेक्चर होणार आहे. पुढे बघा, 9वी ते 10वीच्या पुस्तकांमध्ये भारताचा भूगोल काय करायचा हे कळालं का प्रत्येकाला? सर्वांना समजलं असेल. ज्यांना समजलेलं नाही त्यांनी मला कमेंट करायचे आहे, कॉल करायचा आहे, SMS करायचा आहे, व्हॉट्सअप SMS करा, नंतर मी तुम्हाला रिप्लायसुद्धा देऊ शकेल अशा पद्धतीने. किंवा आपले सचिन बोर्डे सर आहे कौटिल्य IAS अकॅडमीला कॉल केल्यावर तरीही चालेल की सर राकेश घुगे सरांशी मला बोलायचं आहे, तरीही चालेल. असंही केला तरीही चालेल, काळजी करू नका. फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की भूगोल पर्यावरणामध्ये तुम्हाला व्यवस्थित मार्क आणायचे, व्यवस्थित म्हणजे टॉपरमध्ये मार्क आणायचा आहे. मी तुम्हाला कालच्याही लेक्चरमध्ये सांगितलं, माझा उद्देश फक्त एकच आहे, माझ्या विषयाचा मुलगा महाराष्ट्रामध्ये पहिला आला पाहिजे. मग तो ऑप्शनलमध्ये असो किंवा GS मध्ये असो, म्हणजे भूगोलामध्ये त्याला प्रॉपर मार्क पडले पाहिजे. आणि कौटिल्य IASचा हाच उद्देश आहे की मुलांचा जास्तीत जास्त रिझल्ट काढणे. पुढे बघू आता 11वी 12वीचे पुस्तकं बघू आपण. UPSC आणि MPSC साठी सर्वात महत्त्वाचे पुस्तक आहे मित्रांनो 11वी 12वीचे पुस्तकमध्ये. आता 11वीचं जे NCERT आहे, फंडामेंटल ऑफ फिजिकल जॉग्राफी, म्हणजे भौतिक भूगोल. आता हे जे पुस्तक UPSC साठी असो किंवा राज्यसेवेसाठी असो, डिस्क्रिप्टिव्हसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि भूगोलाचे सर्व पुस्तकं इतके महत्त्वाचे आहे की 6वी ते 12वीपर्यंत NCERT हे तुम्ही व्यवस्थितही कधी केले तर बाकीचे तुम्हाला दुसरं करण्याची गरज नसते, बरोबर. म्हणजे इथेच तुमचा कॉन्फिडन्स वाढून जातो. UPSCचे तुम्ही मागच्या वर्षाच्या मुलांचे पेपर चेक करा, सर्वात जास्त ह्या पुस्तकातून डेटा उचललेला आहे, सर्वात जास्त या पुस्तकांचा फायदा झालेला आहे. 11वीचं पुस्तक बघा, फंडामेंटल ऑफ फिजिकल जॉग्राफी, हे व्यवस्थित वाचायचं आहे. त्यामध्ये प्रॉपर दिलेलं आहे पृथ्वीचे अंतर्गत रचना काय आहे. परत हवामान चॅप्टर व्यवस्थित दिलेलं आहे. खनन कार्य, संचयन कार्य, वेगवेगळ्या गोष्टींचे हे व्यवस्थित दिलेलं आहे. फिजिकल आणि भूकंप, ज्वालामुखी ह्या पुस्तकामध्ये व्यवस्थित आहे. त्यामुळे एकदम प्रॉपर वाचायचं आहे. आणि ज्या मुलांना प्रॉब्लेम असेल त्यांनी मला विचारायचं आहे. आपली बॅच तुम्ही लावलेली असेल तर तुमचं त्या म्हणून प्रॉपर कव्हर होऊनच जाईल, काळजी करायची नाही. आणि दुसरं पुस्तक आहे 11वीचं इंडिया फिजिकल इन्व्हायरमेंट, भारताचा भौगोलिक पर्यावरण. आणि हे पुस्तकसुद्धा प्रिलियमसाठी, हे दोन्ही पुस्तक वाचले तरीही भरपूर झाले प्रिलियमसाठी. कारण प्रिलियमचे क्वेश्चन सहसा, म्हणजे उदाहरणार्थ राज्यसेवेला 20 क्वेश्चन भूगोल आणि पर्यावरणावर विचारले जातात. जवळजवळ या पुस्तकांमधून 13 ते 14 क्वेश्चन या दोनच पुस्तकांमधून कव्हर होत असतात. समजलं का? म्हणून हे दोन्ही पुस्तकं 11वीचे प्रॉपर वाचायचेच. आता पुढे 12वीचं पुस्तक बघा, कुठले तर ह्युमन जॉग्राफी आहे, मानवी भूगोल दिलेला आहे. आणि परत 12वीचं दुसरं पुस्तक आहे भारत, लोकसंख्या आणि अर्थव्यवस्था, इंडिया पीपल अँड इकॉनॉमी. हा एक विषय आहे, हे एक पुस्तक आहे. अशा पद्धतीने 11वी 12वीचे पुस्तकं आहे. महाराष्ट्र बोर्डचे सुद्धा 11वी 12वीचे पुस्तकं UPSC आणि MPSC साठी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून हे 4 पुस्तकं तुम्ही 100% वाचाचं, लावतोय म्हणजे वाचावेच लागतील. समजलं का तुम्हाला? वाचायचेच,
बाकी तुम्ही कुठले वाचले नाही तरी चालेल, पण मी म्हणतो तुमच्याकडे वेळ आहे, प्रॉपर पाया पक्का करायचा आहे, तर सुरुवातीपासून एक 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 पुस्तक वाचा. परंतु हे पुस्तक तुम्ही 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, जितक्या वेळा वाचणं होतील आणि या पुस्तकाच्या तुम्ही प्रॉपर नोट्स काढायच्या आहे. आणि तुमच्याकडे नोट्स काढायच्या नसेल तर आपलं कौटिल्य आईचं एक पुस्तक आलेलं आहे NCERT जिस्ट म्हणून, ते पुस्तकही घेतलं तरीही चालेल. पुढे कसे वाचावे बघा, यामध्ये काय काय आहे तर टोपोग्राफी वाचावी, हवामान वाचावे, पर्यावरण वाचावे, लोकसंख्येचे विभाजन समजून घ्या, या गोष्टी प्रॉपर समजून घ्यायच्या आहे. महत्त्वाचे नद्यांचे नकाशे तुम्ही स्वतः तयार करायचा आहे, बरोबर. म्हणजे नकाशे तयार करताना तुम्हाला नदी वाहते कशी आणि नदीचं पात्र कसं आहे तुमच्या प्रॉपर लक्षात आलं पाहिजे. हवामानशास्त्रातील महत्त्वाच्या मुद्द्यांच्या ज्या संकल्पना असो, संज्ञा असो, मान्सून म्हणजे काय, मान्सूनची संकल्पना असो, यल निनो असो, ला निना असो, या व्यवस्थित पश्चिम झंझावत असो, यांचे गहन मुद्द्यांचा अभ्यास असो, हा तुम्हाला प्रॉपर अभ्यास करायचा आहे. कळालं का? 11वी 12वीचे पुस्तकं अशा पद्धतीने वाचा. बघा, माल्थेसियन लोकसंख्या सिद्धांत असो, माल्थेसचा लोकसंख्या सिद्धांत हा वाचताना तुम्ही यामध्ये गणितीय पद्धत काय आहे आणि भूमितीय पद्धत काय आहे हे तुम्ही इथे समजून घ्यायचे आहे. म्हणजे जे आपलं अन्नधान्य जे वाढत आहे, हे आपलं अन्नधान्य कशा पद्धतीने वाढत आहे, गणितीय पद्धतीने वाढत आहे आणि लोकसंख्या ही भूमितीय पद्धतीने वाढत आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा पद्धतीने अन्नधान्य वाढत आहे. तर लोकसंख्या 2 4 बरोबर, म्हणजे अशा 4 परत 8 16 32 64 अशा पद्धतीने लोकसंख्या वाढत आहे, असा माल्थसनं सिद्धांत सांगितला. हा प्रॉपर सिद्धांत समजून घ्यायचा आहे. कृषीचे प्रकार प्रॉपर लक्षात ठेवायचे आहे. शहरीकरण यांच्या संकल्पना प्रॉपर लक्षात ठेवायच्या आहे. शहर म्हणजे काय, महानगर म्हणजे काय, सन्ननगर म्हणजे काय, ह्या ज्या संकल्पना आहे यांचे मॅप प्रॉपर लक्षात ठेवायचे आहे. ह्या तुम्हाला ह्या गोष्टी म्हणून इथून फायदा होईल. आता पुढे बघा, प्रत्येक प्रकरण वाचताना खालील तंत्रे वापरायचे आहे. म्हणजे फक्त वाचायचे म्हणून वाचायचं, पुस्तकं संपवायचे म्हणून संपवायचे असं करायचं नाही. आता एक एक वाचताना काय करायचं आहे बघा, इथे काय म्हटलेलं आहे मी, स्किमिंग अँड स्कॅनिंग टेक्निक वापरायचे आहे. म्हणजे प्रथम काय करायचं आहे, प्रकरणावर एक नजर टाका, नंतर मुख्य मुद्दे लक्षात घ्यायचे आहे. सुरुवातीला आपलं हे पेज आहे, ह्या पुस्तकांमध्ये पहिल्यांदा हे आता हे जे चॅप्टर दिलेलं आहे, उदाहरणार्थ आपल्याला सूर्यमाला हे चॅप्टर दिलेलं आहे, पहिल्यांदा पुस्तकावर नजर टाकायची आहे, पहिल्या प्रकरणावर नजर टाकायची आहे. इथे सूर्यमालाची आकृती दिली आहे, हे पहिल्यांदा बघून घ्या. नंतर इथे सूर्याबद्दल माहिती दिली, इथे बुधबद्दल माहिती दिली, इथे शुक्राबद्दल माहिती दिली, इथे पृथ्वीबद्दल माहिती दिली आहे, इथे मंगळाबद्दल माहिती दिली, इथे गुरुबद्दल माहिती दिली आहे, इथे शनीबद्दल माहिती दिली आहे, इथे युरेनस नेपच्यून आणि इथे प्लेटोबद्दल माहिती दिलेली आहे. हे प्रॉपर हे समजून घ्यायचं आहे. पहिल्यांदा प्रकरणावर नजर टाकायचे आहे, नंतर मुख्य मुद्दे एक एक मुख्य मुद्दे लक्षात ठेवायचा आहे आणि नंतर प्रत्येक परिच्छेद वाचून महत्त्वाच्या जे बाबी आहे याला हायलाईट करायचं आहे. म्हणजे हायलाईट करताना बघा, सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कुठला आहे, बुध आहे, बरोबर. सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे, बुध आहे. बुधचा जवळजवळ 59% भाग हा कुठे असतो, हा सूर्याच्या साईडनं दिसत असतो. हे व्यवस्थित बघायचं आहे. इथे पृथ्वी आहे, पृथ्वीला जवळचा ग्रह कुठला आहे, शुक्र आहे, परत दुसरा कुठला आहे, मंगळ आहे. म्हणजे प्रॉपर व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे महत्त्वाच्या मुद्द्यांवर काय करायचं आहे, हायलाईट करायचं आहे. तुम्हाला पहिली गोष्ट समजली का? पहिल्यांदा मी सांगितलं तुम्हाला 6वी ते 12वीचे पुस्तकं कसे वाचायचे. आता हे वाचत असताना आपण एका चॅप्टरमध्ये गेलं, एक चॅप्टरचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे. पहिल्यांदा नजर टाकली, नंतर मुख्य मुद्दे लक्षात घेतले, मुख्य मुद्दे लक्षात घेतल्यानंतर एक व्यवस्थित जो काही पॅराग्राफ असेल, जो परिच्छेद असेल तो व्यवस्थित वाचून घेतला आणि जी काही महत्त्वाची घटना आहे त्याला व्यवस्थित अंडरलाईन करून घेतली, असं व्यवस्थित लक्षात ठेवून घेतलं. सुरुवात केली आपण वाचायला. अशा पद्धतीने ज्या वेळेस किंवा हे झाल्यानंतर आता इथे काही तारीख आली, काही घटना आली, काही असं आलं की इथे 2006 प्लेटोबद्दल आलं किंवा 2007 प्लेटोबद्दल आलं, तर तुम्ही हे तारीख असे पुस्तकाच्या बाजूला लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला इथे लक्षात राहील की हा प्लेटोचा ग्रहाचा दर्जा काढून घेतलेला आहे, असं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघा, पहिला मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल तर आता बी, नकाशा आणि आकृत्यांचा वापर करा. भूगोल हा नकाशाशिवाय अपूर्ण विषय आहे.
मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की 6वी ते 8वीचे पुस्तकं पहिल्यांदा पाया पक्का करतो. एकदाचा पाया पक्का झाला की त्यावर कितीही मजली इमारत चढवता येते. बरोबर ना? अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही नकाशे काढायचे शिकायचे आहे. बरोबर. काही मुलांचा तुमच्यापैकी जिओग्राफी ऑप्शनल असेल तर तुम्हाला भारताचा प्रॉपर नकाशा काढता यायलाच पाहिजे. भारताचा हा नकाशा आहे, हा तुम्हाला प्रॉपर नकाशा कधी काढता आला तर समजून घ्यायचं आहे की आपले मार्क वाढायला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्राचा तुम्हाला प्रॉपर नकाशा जमायलाच पाहिजे महाराष्ट्राचा. बरोबर. हे तुम्हाला कधी जमलं तर समजून घ्यायचं. वेगवेगळ्या बेसिनचे नकाशे तुम्हाला जमायलाच पाहिजे. वाऱ्याचे नकाशे तुम्हाला जमायलाच पाहिजे. प्रत्येक ठिकाणं तुमची माहिती पाहिजे, म्हणजे तुमचे एक एक मार्क वाढायला सुरुवात होईल. उदाहरणार्थ 12 मार्काचा 15 मार्काचा प्रश्न कधी असेल 12-15 मार्काचा, तर तुम्हाला 15 मार्काचा प्रश्न असताना मुलांना ज्या ठिकाणी 7 मार्क पडतील त्या ठिकाणी तुम्हाला 9 पर्यंत जातील. आता प्रत्येक प्रश्नामध्ये असे 1 किंवा 2 मार्क कधी वाढले तर आपला स्कोर किती वाढेल बघा. इथे 1 मार्कानं पोस्ट जात असते. 2025 मार्काची एक्झाम आहे आपली, आणि एक्झाम पण कधीपासून चालू झालेली आहे? 2025 पासून झालेली आहे. बरोबर. नकाशे, प्रत्येक नकाशे महत्त्वाचे नकाशे आहे. आकृत्या समजून घे, स्वतःच्या हाताने नकाशा काढा. आता मी तुम्हाला जशा पद्धतीने नकाशे काढून दाखवले तशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे. जास्त परफेक्ट नाही आला तरी चालेल, पण वाटायला पाहिजे हा भारताचा नकाशा आहे, हा महाराष्ट्राचा नकाशा आहे, हा नदी प्रणालीचा नकाशा आहे. प्रॉपर इथे खनिज संपत्ती दाखवलेली आहे, इथे उद्योगधंद्यांचे ठिकाणं दाखवलेले आहे, इथे प्रॉपर ॲग्रिकल्चरचे प्रकार दाखवले, इथे प्रॉपर मृदा दाखवलेली आहे. हे तुम्हाला इथे समजलं पाहिजे तर तुमच्या लक्षात राहील. विशेषतः भारतातील हवामान असो, नैसर्गिक साधन संपत्ती असो, शेतीचे प्रकार असो, उद्योगधंद्यांचे स्थान असो, नकाशावर दाखवा आणि याची प्रॅक्टिस करा. समजतंय का तुम्हाला? विषय आपला काय आहे? महाराष्ट्र बोर्ड आणि NCERT कसे वाचावे. समजलं? अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही कधी जाल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. पुढे तुम्ही वाचायला सुरुवात केलेली आहे, नोट्स काढायला सुरुवात केलेली आहे. स्वतःच्या नोट्स तयार करा. महत्त्वाच्या संकल्पना आणि परिभाषा एका वहीत लिहून ठेवायच्या आहे. म्हणजे आता काही मुलं काय करतात की त्यांना ज्या गोष्टी माहीत आहे, आता मुलांना परिभ्रमण आणि परिवलन म्हणजे काय हे माहीत आहे तरी लिहित राहता. अरे कशाला रिकामं काम करतो मित्रा? तुला ऑलरेडी माहिती ना परिवलन म्हणजे काय, परिभ्रमण म्हणजे काय. तुला सूर्यमालातले तुला फक्त एक गोष्ट माहिती पाहिजे की मला ह्या प्रकरणामधल्या फक्त 10 गोष्टी माहीत नाही, फक्त ह्या प्रकरणावर फक्त तुझ्या 10 ओळी झाल्या पाहिजे. अशा पद्धतीने नोट्स काढ. दुसऱ्याला वाचण्यासाठी नोट्स काढायच्या नाही, स्वतःला वाचण्यासाठी नोट्सही काढल्या तरीही चालेल, त्याला नोट्स म्हणतात. नोट्स पुस्तक लिहायचं नाही. बरोबर. नोट्स काढायच्या आहे. समजलं का? शॉर्ट नोट्स, गहन मुद्दे तयार करा. UPSC MPSC प्रिलियम मेन्ससाठी दृष्टिकोनातून पॉईंट लक्षात ठेवायचे आहे. पॉईंट लक्षात ठेवा म्हणजे काही गोष्टींवर तुम्ही ट्रिक्ससुद्धा लावायचं आहे. आता ट्रिक्स लावा म्हणजे उदाहरणार्थ मला इथे पर्वत आणि नद्या लक्षात ठेवायचं आहे, तर मी इथे असं लक्षात ठेवेन वीणा सा ता सा गो ह भीम कृष्णा. बरोबर. म्हणजे इथे विंध्य पर्वत आहे, नर्मदा नदी आहे, सातपुडा पर्वत आहे, इथे सातपुडा पर्वत आहे, इथे तापी नदी आहे, इथे सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आहे, इथे गोदावरी नदी आहे. म्हणजे असं मी प्रॉपर हे लक्षात ठेवेल. हे झाल्यानंतर मी इथे असं लक्षात ठेवेल शिंपी झाला का, शिंपी झाला का. म्हणजे इथे शिवालिक टेकड़ा आहे, इथे पिलपंजर आहे, इथे जास्कर आहे, इथे लडाख आहे, इथे काराकोरम आहे. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथे गारो काशी जयंती या इथे टेकड्या आहे, हे असं एकाच लाईनमध्ये लक्षात ठेवे. हे लक्षात ठेवताना परत मी असं लक्षात ठेवेन इथे अरवली पर्वत आहे, इथे माळवाचे पठार आहे, इथे बागेलखंड आहे, बुंदेलखंड आहे, छोटा नागपूरचे पठार आहे, गजाट टेकड्या आहे आणि इथे मेघालय पठार आहे. असं मी प्रॉपर लक्षात ठेवेन. कारण मला भूगोलामध्ये व्यवस्थित मार्क पाडायचे आहे. माझा प्रभाव उत्तर लिहिताना इतरांपेक्षा जास्त पडायला पाहिजे आणि हा पडण्यासाठी मला ह्या बारीक गोष्टी यायला पाहिजे. आणि मित्रांनो घाबरू नका, काळजी करायचं नाही. तुम्हाला नाही जमलं तरी चालेल, कारण मी आहे सांगायला तुमच्याकडून प्रॉपर व्यवस्थित करून घेईल. समजतंय का? चला पुढे बघू. उत्तर लेखनाचा सराव करा. NCERTच्या पुस्तकांच्या शेवटी असलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा. मुलं विचारत राहतात सर प्रश्न कुठून तयार करा, प्रश्न कुठून तयार करा. अरे मित्रा तू वाचलेला आहे, 6वी ते 12वी पर्यंत पुस्तक वाचलेले आहे. आपण लहानपणी जे प्रश्न लिहित होतो ना, आपल्या वर्गात सांगत होत्या, बाई सांगत होत्या, सर सांगत होते की घरून प्रश्न लिहून आणायचे आहे. मॅडम बोलत होत्या
की हे जे प्रश्न आहे पहिल्यांदा ह्या प्रश्नांचा सराव करायचा आहे, उत्तरे लिहायला सुरुवात करायची आहे. बरोबर. पहिल्यांदा NCERTच्या पुस्तकाच्या शेवटी असलेल्या प्रश्नांचे उत्तर लिहा. हे व्यवस्थित आहे का, तुम्हाला उत्तर लिहिता येत आहे का ते तपासा. नाही तुम्हाला समजलं तर इथे कौटिल्य IASला कळवा किंवा मला कॉल करा, मला विचारा तुम्ही. मी तुम्हाला व्यवस्थित सांगेल की या उत्तरामध्ये हे कमतरता आहे, असं असं यामध्ये करायला पाहिजे होतं. अशा गोष्टी टाकल्यामुळे इथे अशा पद्धतीने मार्क वाढू शकतील. पुढे UPSC आणि MPSCच्या मागील वर्षाचे प्रश्न सोडवायचे आहे. आता MPSCची तर मागच्या वर्षीची परीक्षा झालेली नाही, कारण MPSCची आत्ताच ही 2025चा नवीन परीक्षा आहे, बरोबर ना. पण UPSCच्या मागचे जे पेपर झालेले आहे ते पेपर तुम्ही प्रश्न बघायचे आहे आणि ते प्रश्न उत्तर लिहिताना कशा पद्धतीने उत्तर लिहायचे आहे ते तुम्हाला सांगेलच मी. आता आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये ते होईलच. दीर्घ उत्तर लिहिण्याचा सराव करा. 250 जास्तीत जास्त 250 शब्दापर्यंत तुमचं उत्तर पाहिजे. 300 शब्दापर्यंत गेलं तरी चालेल, पण ज्या वेळेस 300 शब्दाच्या वरती जाईल त्यावेळेस समजून घ्यायचं माझा 1 प्रश्न सुटला सर, माझा 2 प्रश्न सुटले सर, माझे 3 प्रश्न सुटले मित्रा, मग तो परीक्षेच्या बाहेर पडतोय. समजलं का? कारण या 3 प्रश्नांमध्ये एखाद्या मुलाला प्रत्येकी 5-5 पण गुण कधी आले तर समजून घ्यायचं तो आपल्याला एकाच विषयामध्ये फक्त भूगोलामध्ये तो 15 मार्काने पुढे गेलेला आहे. तसंच इतिहासामध्ये तो 15 मार्काने पुढे जाईल, राज्य घटनामध्ये 15 मार्काने पुढे जाईल, इकॉनॉमिक्समध्ये 15 मार्काने पुढे जाईल. म्हणजे मग विचार करायचा आहे, प्रॉपर प्रश्न झाले पाहिजे व्यवस्थित. त्यामुळे उत्तर पण लिहिताना प्रॉपर उत्तर 7 ते 8 मिनिटात तुमचं उत्तर झालं पाहिजे. फक्त दुसरं काहीच करायचं नाही. एका दिवसामध्ये 2 ते 3 प्रश्न बिन तुम्ही सोडवले आणि उत्तरही लिहिण्याची प्रॅक्टिस कधी केले तर तुमचं आपोआप ते लक्षात बसेलच, काळजी करायचं नाही. पुढे महाराष्ट्र बोर्ड आणि NCERT पुस्तकांची तुलना करा. आता तुलना कशी करायचं आहे, UPSC आणि MPSC दोन्ही साठी अभ्यासने महत्त्वाचे आहे. हे पुस्तक NCERT तुम्हाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संदर्भ देईल, तर महाराष्ट्र बोर्ड तुम्हाला काय देईल, राज्यांशी संबंध देईल, राज्यांबद्दल तपशील तुम्हाला करून देईल. त्यामुळे हे वाचणं महत्त्वाचे आहे. त्यामुळे निष्कर्ष आपण काय काढलेला आहे, NCERT प्लस महाराष्ट्र बोर्ड काय करतात, आपला पाया पक्का करतात. आणि हा पाया पक्का झाला की त्यावर कितीही मजली इमारत आपल्याला चढवता येते आणि ही इमारत कधीच पडत नाही. समजलं का? पुढे NCERT मधून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संदर्भ घ्या, महाराष्ट्र बोर्ड म्हणून राज्यांशी संबंधित मुद्दे शिकून घ्या, नकाशा आणि आकृत्यांचा सराव करा. निष्कर्ष सांगतो आहे मी आता, स्वतःच्या नोट्स तयार करा आणि मागील वर्षाच्या पत्रिकांचा सराव करायचा आहे. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने वाचाल त्यावेळेस समजून घ्यायचं आहे की सर आम्ही NCERT आणि महाराष्ट्र बोर्ड हे प्रॉपर वाचलेले आहे आणि आमच्या प्रॉपर लक्षात बसलेले आहे. मित्रांनो, आता तुम्हाला जी माहिती सांगितली ते तुम्हाला प्रॉपर समजली असेल. यामध्ये कधी डाऊट असेल तर 100% कॉल करायचा, SMS करायचा आहे, विचारायचा आहे. कौटिल्य IAS तुमच्यासाठी कायमस्वरूपी तत्पर राहील. धन्यवाद.